भाई लोक, आताच फर्स्ट डे फर्स्ट शो मी टॉक्सिक बघून आलोय आणि ही मूवी बघून फक्त मी एवढंच सांगेन, बरं झालं यांनी धुरंधर बरोबर क्लॅश नाही केला, नाही तर धुरंधरने या मूवीला कच्ची खाऊन कुठे फेकली असती ना समजला पण नसता. भाई मी स्वतः याचा खूप मोठा डायहॅट फॅन आहे, त्यामुळे या मूवीकडून मला खूप जास्त अपेक्षा होत्या, पण या मूवीने टोटली अपेक्षा भंग केलाय. टोटली या मूवीमध्ये जर बघण्यासारखं काय असेल ना तर तो फक्त यश आहे. यशचा ऑरा, यशची पर्सनॅलिटी, यशचा लुक ते टोटली अनमॅचेबल आहे, त्याला कोण मॅच पण करू शकत नाही. पण आउट ऑफ द बॉक्स होता यशचे डायलॉग एवढे जबरदस्त आहेत ना का जे ऐकायला खूप जास्त मजा येते आणि ते आपण खूप जास्त एन्जॉय करतो. पण या मूवीचा गेम कुठे गणला माहितीये? या मूवीच्या स्टोरीमध्ये. या मूवीची स्टोरी खूप जास्त बिलो एव्हरेज आहे. या मूवीचा फर्स्ट हाफ तर एवढा स्लो आहे ना का तुम्हाला खूप जास्त वैताग येणार आहे. सेकंड हाफ मध्ये पण एकदम जबरदस्त असं काय होत नाही, फक्त एकदम छोटे मोठे ट्विस्ट येतात, नाहीपेक्षा थोडीशी मजा आपल्याला येते. आणि क्लायमॅक्स तर टोटली अनएक्सपेक्टेड आहे, ज्याचा आपण विचार पण केला नसेल. आपण जे विचार घेऊन ही मूवी बघायला जातो ना तसं काहीच नाही भाई. तुम्ही जर ट्रेलर बघितला असेल ना तर 90% मूवी तुम्हाला ट्रेलर मधूनच समजणार आहे. फक्त तो शेवटचा ट्विस्ट सोडला ना तर मूवी मध्ये नवीन असं काहीच नाही. आता जे यशचे फॅन आहेत माझ्यासारखे, त्यांना तर ही मूवी 70-80% आवडेलच, पण जे यशचे फॅन नाहीत त्यांच्यासाठी ही मूवी म्हणजे यशला ट्रोल करण्याचं एक साधन झालेलं आहे. आणि त्या गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटते. माझ्यासाठी तर 2026 मधला सगळ्यात मोठा अपेक्षा भंग कुठला असेल तर ती टॉक्सिक मूवी आहे. तुम्ही ही मूवी पाहिली का? आणि जर पाहिली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही मूवी कशी वाटली, आणि तुमचं मत देखील कमेंटमध्ये नक्की सांगा.